पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या 6 जणांचा समावेश आहे आणि त्यामध्ये पुण्यातल्या 2 जणांचा समावेश आहे. नेमका हा संपूर्ण हल्ल्याचा घटनाक्रम कसा होता, एवढा भीषण हल्ला कसा झाला आणि विशेष धक्कादायक बाब म्हणजे अतिरेक्यांनी धर्म विचारत पर्यटकांवर गोळीबार करत त्यांना मृत्युमुखी पाडल्याचं पाहायला मिळालं. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, अत्यंत चीड आणणारी घटना जी आहे काश्मीरमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं, जे की पहलगाम आहे. पहलगाममध्ये काही पर्यटक अ, पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारत थेटपणे पर्यटकांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. नक्कीच राजरत्न, आपण जर पाहिलं तर कालची ही घटना आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम हे जे ठिकाण आहे, या ठिकाणापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांब असलेल्या एका सुंदर डोंगराळ अशा प्रदेशामध्ये हा सगळाच हल्ला जो आहे तो झालेला आहे. अगदी घाट रस्ता वगैरे आहे आणि प्रचंड सुंदर जंगल आहे त्या ठिकाणचं. त्यामुळे तिथे पर्यटनासाठी नेहमीच पर्यटकांची खूप जास्त गर्दी होत असते. कालही या ठिकाणी जवळपास 2 ते 3 हजार पर्यटक या आसपासच्याच परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेले होते. त्याच वेळी काही पोलिसांच्या वेशामध्ये असलेले काही लोक आणि त्याचबरोबर पठाणी कुर्ते ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण जर पाहिलं पाकिस्तानी लोक ज्या पद्धतीचे कपडे घालतात किंवा काश्मीर सारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये ज्या पद्धतीचे पठाणी सूट घातले जातात, तशा पद्धतीचे कपडे घातलेले हे सगळेच लोक अचानकपणे आले आणि त्यांनी थेटपणे गोळीबार चालू केला. अनेकांना त्यांचा धर्म विचारण्यात आला, नावं विचारण्यात आली, कुठून आलेत हे विचारण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे जे लोक मुस्लिम नव्हते त्या सगळ्यांवरतीच गोळीबार करण्यात आला. यामध्ये विशेषतः महिलांना प्रामुख्याने यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोळीबार त्यांच्यावरती झालेला नाहीये. पुरुषांना जास्त करून या सगळ्यात टार्गेट करण्यात आलं. म्हणजे अगदी आपल्या पुण्यातलं जसं आपण सांगितलं की संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा सुद्धा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्याबरोबर सुद्धा असंच घडलेलं होतं. संतोष जगदाळे यांच्या बाबतीत सुद्धा हेच सगळं झालेलं होतं की त्यांना सुद्धा आधी त्यांचं नाव विचारण्यात आलं होतं, धर्म विचारण्यात आलं होतं. महिलांना मात्र मारलं नाही. केवळ घरातले जे पुरुष होते त्या पुरुष मंडळींवरती फायरिंग करण्यात आलं. यामध्ये संतोष जगदाळे यांना जवळपास 3 गोळ्या लागलेल्या होत्या. कौस्तुभ गणबोटे यांना सुद्धा 1 ते 2 गोळ्या लागलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना लगेचच उपचारासाठी हलवण्यात सुद्धा आलं होतं. आपण जर पाहिलं तर अतिशय भीषण हल्ला होता आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा संपूर्ण हल्ला जो आहे तो हल्ला झाला आणि पुढच्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये तिथे भारतीय सैन्य सगळंच दाखल झालेलं होतं. मात्र 15 मिनिटांच्या आतमध्ये इतका मोठा सगळाच मृत्यूचा खेळ त्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी खेळला, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अनेकांचे उपचारादरम्यान सुद्धा मृत्यू झाले. जे काही व्हिडिओ आणि फोटोज समोर आले ते सगळ्यांना चीड आणणारे आणि अक्षरशः अश्रू अनावर करतील अशा पद्धतीचे हे सगळेच व्हिडिओ फोटोज आहेत. त्यामुळे हा जो हल्ला आहे या हल्ल्याचा जागतिक स्तरावरून सगळ्या स्तरांवरतून निषेध होताना पाहायला मिळतोय. समृद्धी, जसं तू सांगितलंस की ज्यावेळेस पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर भारतीय सैन्य दल त्या ठिकाणी दाखल झालं. जर तुला माहिती असेल की हे जो भाग आहे बैसरण खाडी जे आहे त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि मोठ्या संख्येने पर्यटक तिथं पर्यटनासाठी येत असतात. अशा वेळी जवळपास 4 ते 5 हजार पर्यटक त्या ठिकाणी होते, तरी सुद्धा त्या ठिकाणी कशाही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था नव्हती, असं सुद्धा एक बातमी पुढे येते. नक्कीच मिनी स्वित्झर्लंड या परिसराला यासाठी म्हटलं जातं कारण हा परिसर मुळातच इतका सुंदर आहे आणि आपण जर संपूर्ण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं जर आपण हे 3 महिने पाहायला गेलो तर या 3 महिन्यांमध्ये जम्मू काश्मीर अतिशय सुंदर दिसतं. भारतावरचा आपण ज्याला म्हणतो की भारतातला हा एक स्वर्ग आहे अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे. इतकं सुंदर दिसतं कारण बर्फवृष्टी झालेली असते मोठ्या प्रमाणात. त्यामुळे संपूर्ण हे पांढरं शुभ्र काश्मीर आणि तिथली हिरवीगार झाडं पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या भागामध्ये विशेषतः गर्दी होताना पाहायला मिळते. तुझ्या भागाचं नाव घेतलंस, ती जर घाटी आपण संपूर्ण पाहिली तर त्या ठिकाणी अनेक पिक्चरचे शूटिंग्स झालेले आहेत. त्यामुळे अतिशय सुंदर लोकेशन आहे. या ठिकाणी घोड्यांवरती राईड करण्यासाठी असेल, फोटो सेशनसाठी असेल, खूप पर्यटकांची गर्दी होत असते. आजूबाजूला काही तलाव सुद्धा आहे, तिथे बोटिंग सुद्धा केलं जातं. अशा सगळ्यासाठीच खूप जास्त प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे याच परिसरामध्ये जास्त नागरिक असतात, जास्त पर्यटक असतात आणि पर्यटक प्लस स्थानिक नागरिक जे त्यांना सेवा पुरवतात, म्हणजे अगदीच हॉटेल चालक किंवा ड्रायव्हर्स तिथले असतील, टूर गाईड्स वगैरे असतील, असे सगळे मिळून जवळपास 3-4 हजार लोक या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळेजण होते. मात्र तिथल्या ज्या नागरिकांनी ज्या पर्यटकांनी जे काही सांगितलेलं आहे, जे तिथे उपस्थित होते, ज्यांच्याबरोबर हे सगळं घडलं, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सुरक्षा नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते किंवा आर्मीचे कुठलेही ऑफिसर्स नव्हते, पोलीस नव्हते, असं कुणीही त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. त्यामुळे खरं तर
हा सगळा जो हल्ला घडला, त्या हल्ल्याच्या नंतर काय करायचं हेच मुळात सुचत नव्हतं. हल्ल्याची जी माहिती आहे ती 15-20 मिनिटांनंतर आर्मी हेडक्वार्टरला कळाली आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर अगदीच 15-20-25 मिनिटांच्या अंतराच्या आतमध्येच खरं तर सगळेच आर्मीचे जवान असतील किंवा पोलीस यंत्रणा वगैरे सगळेच जण त्या ठिकाणी आले होते. जे लोक त्या हल्ल्यातून वाचले होते, त्यांना, जे जखमी होते त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, जे सुखरूप होते त्यांना सुखरूपरित्या मग हेडक्वार्टर्स असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुक्कामासाठी पण पुढे पाठवण्यात आलं. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर तू जसं म्हटलास तसं त्या पद्धतीने तिथे कुठल्याही पद्धतीची सुरक्षा नव्हती. असंच तिथले सगळे जे पर्यटक आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण जर याच्या आधीचं, हल्ल्याच्या आधीचं जर थोडीशी एक पार्श्वभूमी या हल्ल्याची पाहायला गेली तर घडलेलं असं होतं की अनेक दिवसांपासून या भागामध्ये हल्ला करण्याच्या तयारीत हे सगळे आतंकवादी, दहशतवादी जे आहेत ते होते. त्यांनी त्यांच्याबरोबरच काम करणारे काही स्थानिक नागरिक आहेत, ज्याला आपण म्हणतो की जे राहतात, भारतातच राहतात, त्याच परिसरात राहतात, मात्र ते मदत मात्र याच आतंकवाद्यांची, दहशतवाद्यांची करत होते. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण एरियाची माहिती काढण्यात आलेली होती. इथे कशा-कशा, कोणकोणत्या रस्त्यांनी पोहोचलं जाऊ शकतं, कुठून निसटता येऊ शकतं, कुठून परत पळून जाता येऊ शकतं, अशा पद्धतीची सगळीच चर्चा झालेली होती, प्लॅनिंग झालेलं होतं. अनेकदा या परिसराची रेकी सुद्धा केली गेली होती. पहिल्यांदा रेकी केली, त्याच्यानंतर शस्त्र पुरवली गेली आणि मग जे इथले स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांपैकी अनेकांनी असं म्हणणं आहे, असं सांगितलं जात आहे की अनेकांनी पोलिसांचे गणवेश घातलेले होते, युनिफॉर्म घातलेले होते. त्यामुळे जे पर्यटक होते त्यांना हे तिथलेच पोलीस वाटले, तिथले भारतीय पोलीस वाटले. त्यांना अशा पद्धतीने कुठेही वाटलं नाही की हे कुणीतरी दहशतवादी असतील आणि त्यांच्याबरोबर जे पठाणी सूट घातलेले जे लोक होते, जे खरं तर दहशतवादी होते, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र होती, अशांनी सगळा हा हल्ला केला. त्यामुळे पूर्णपणे हा प्री प्लॅन आणि अगदी विचारपूर्वक केलेला हा सगळाच कट होता. या कटामधून कुठून पळून जायचं, कुठल्या रस्त्याने आत यायचं हे सगळं ठरलेलं होतं आणि मुळातच आपण जर पाहिलं तर जसं मी आधीही सांगितलं की या 2-3 महिन्यांमध्ये याच परिसरामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. त्यामुळे समृद्धी, हाच परिसर टार्गेट केला गेला. एवढी मोठी घटना होते, म्हणजे अनेक दिवसांपासून एवढी सक्सेसफुल ही घटना झालेली आहे दहशतवाद्याच्या अँगलनी पाहिलं तर. दहशतवादी थेटपणे त्या ठिकाणी आले, म्हणजे निश्चितपणे त्यांनी या भागाची रेकी सुद्धा केलेली आहे. जसं तू सांगितलंस की काही स्थानिकांनी सुद्धा त्यांना मदत केली. या परिसराची त्यांना माहिती दिल्याचं सुद्धा एक प्राथमिक माहिती मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिकांनी पोलिसांचा गणवेश परिधान करणं आणि त्यानंतर पठाणी सूटमध्ये असणारे हे जे दहशतवादी आहेत ते ते थेटपणे पर्यटकांवरती हल्ला चढवतात. परंतु एवढ्या मोठ्या घटना घडताना आणि विशेषतः आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर अत्यंत संवेदनशील आपण म्हणतो. विशेषतः जो भारत-पाकिस्तान वाद आहे त्यामुळे आपण त्याला संवेदनशील म्हणतो. परंतु तरीसुद्धा गुप्तचर यंत्रणांना या बाबतीमध्ये कसल्याही पद्धतीची माहिती न मिळणं हे किती धक्कादायक वाटतं? अत्यंत धक्कादायक आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर, जम्मू काश्मीर म्हटलं की एकतर सगळ्यात पहिला आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे बर्फाच्छादित संपूर्ण प्रदेश. अतिशय सुंदर लोकेशन्स आपल्या डोळ्यासमोर येतात. दुसरी गोष्ट म्हणलं की मग काश्मीर म्हटलं की थोडीशी भीती सुद्धा वाटते. कारण काश्मीरचा जो काही इतिहास या आधीचा राहिलेला आहे, दहशतवादाचं नेहमीच सावट त्या ठिकाणी असतं. त्यामुळे कुठेतरी भीती पण वाटते. मात्र गेल्या जर आपण एक 4-5-6 वर्षांमधला जर कालावधी पाहिला तर जम्मू काश्मीरला बऱ्यापैकी भारतीय सैन्याने सुरक्षित केलेलं होतं. सैन्याचे सगळे जवान तिथे तैनात असतात. त्यामुळे प्रचंड सुरक्षितता निर्माण झालेली होती स्थानिकांमध्ये सुद्धा आणि पर्यटकांमध्ये सुद्धा. त्यामुळे आपण जर गेल्या 3 वर्षांमध्ये पाहिलं तर जवळपास कोट्यावधी पर्यटकांनी या ठिकाणी पर्यटनासाठी ते गेलेले आहेत आणि खूप मोठा तिथल्या स्थानिक नागरिकांना याच्यातून एक आर्थिक उत्पन्न त्यांच्यासाठी निर्माण झालं. कारण बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी आणखी काही व्यवसाय करण्यासाठीचा त्यांच्याकडे मार्ग नाहीये. असं सगळं असताना जम्मू काश्मीर कुठेतरी आता सुधरत होतं. त्यांची परिस्थिती आर्थिक लेव्हलला असेल किंवा पर्यटनाच्या दुसरी एक माध्यमातून. गोष्ट म्हणजे तिथलं ते 370 कलम सुद्धा हं, हटवण्यात आलेलं होतं आणि बरोबर. त्याचबरोबर तिथे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा सुद्धा जम्मू काश्मीरला देण्यात आलेला होता. अशा वेळी तिथल्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारकडे हं. जाते आणि अशा वेळी अशी भयंकर घटना होतीये. आणि हे सगळंच असताना जेव्हा आपण मुळातच जम्मू काश्मीर हा इतका जास्त तू म्हटलंस तसं सेन्सिटिव्ह भाग आहे. त्या भागात ऑलरेडीच सुरक्षेची गरज असते. त्यात पर्यटन वाढलेलं होतं. पर्यटकांची संख्या वाढलेली होती. अर्थव्यवस्था बळकट होत होती. असं सगळं असताना मग त्या ठिकाणी सुरक्षा, साहजिकच होतं की सुरक्षा तिथे असायला हवी होती. मात्र ती सुरक्षा नव्हती आणि त्याच्यानंतर हा हल्ला झाला. हल्ल्याच्या नंतर 15-20 मिनिटात सैन्य तिथे दाखल झालं. मात्र जे व्हायचं होतं ते होऊन गेलेलं होतं. त्यानंतर सैन्य तिथं आलं. दुर्दैवाने या सगळ्यामध्ये आपल्या हाती अजून एकही आरोपी लागलेला नाहीये. हे सगळ्यात जास्त भयंकर आहे. आणि जसं तू म्हटलास तसं इतक्या दिवसांपासून या सगळ्या कारवाया सुरू होत्या आणि कुठल्याही गुप्तचर यंत्रणेला याविषयीची काहीच माहिती
माहिती नव्हती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा नेमकं काय काम करतायत असा एक प्रश्न उपस्थित होतोय. आपण नेहमीच भारतीय सैन्याचं कौतुक करतो. कौतुक करण्यासारखं काम आपलं भारतीय सैन्य करतं. मात्र गुप्तचर यंत्रणांचं काम हे त्यांच्यापेक्षाही महत्त्वाचं असतं. कुठे काय चालू आहे हे पाहणं त्यांचं काम होतं. मात्र कदाचित या कामात काहीतरी उणीव राहिलेली पाहायला मिळते. त्यामुळेच हा अशा पद्धतीचा हल्ला झाला किंवा स्थानिक नागरिक जर त्यांना सपोर्ट करत असतील, स्थानिक नागरिकच जर त्यांना मदत करत असतील, तर याविषयीची माहिती तिथल्या स्थानिक प्रशासनाला असणं गरजेची होतं. मात्र जर आपण गेल्या काही वर्षांमध्ये जसं पाहिलं की 370 हटवल्याच्या नंतर बऱ्यापैकी परिस्थिती सुधारत होती. त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात होतं का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे हा सगळा हल्ला घडला का? कारण याच्या आधीपर्यंत जर आपण पाहिलं तर प्रचंड सिक्युरिटी सुद्धा असायची आणि खूप लहान मोठ्या गोष्टींची तिथे खातरजमा केली जायची, चिंता केली जायची, सगळंच दक्षता ठेवली जायची. मात्र आता कुठेतरी सगळं सुरळीत होतंय. या आविर्भावात कुठेतरी आपण राहिलो आणि त्याच्यामुळे हा कदाचित हल्ला झाला असं वाटतं. खरं तर आयुष्यामध्ये असे सुखाचे क्षण अनुभवण्यासाठी पर्यटक हे जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं त्या जम्मू काश्मीरमध्ये, जे पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ओळखलं जातं त्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले होते. कुठेतरी त्यांच्या कुटुंबियांना आनंद वाटण्याऐवजी त्यांच्या कुटुंबियाच्या वाट्याला कुठेतरी शोक आल्याचंच पाहायला मिळतं. समृद्धी आत्ता तिथली अनेक पर्यटक जे आहेत आत्ताही त्यांच्यामध्ये जे आहे भीतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं. नक्की राजरत्न आपण जर पाहिलं तर बरेच पर्यटक आहेत म्हणजे आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर किमान तिथे 10, 12, 15, 20 हजारांच्या वरती किमान 15 ते 20 हजारांच्या आसपास पर्यटक जे आहेत ते संपूर्ण देशभरातले जम्मू काश्मीरमध्ये आहेत. केवळ महाराष्ट्रातले आणि पुण्यातले नाही, संपूर्ण देशातले आहेत. साऊथकडचे लोक सुद्धा भरपूर आहेत. गुजरात, अहमदाबाद साईडचे तिथले सुद्धा बरेच पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. बिहारचे सुद्धा आहेत. त्यामुळे हे सगळे जे पर्यटक आहेत, ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला, हा हल्ला 3 वाजून 45 मिनिटांनी झालेला होता. 4 वाजून 5 मिनिटांनी म्हणजे पुढच्या अगदी 20-25 मिनिटांमध्येच या ठिकाणी भारतीय सैन्य दाखल झालेलं होतं. सैन्याने सगळ्याच आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला. सगळ्याच तिथल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अनेकांची हॉटेलमध्ये, कुणाची हेडक्वार्टर्समध्ये किंवा ज्या ठिकाणी आर्मीचे कॅम्प आहेत, टेंट आहेत, अशा ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली. त्यामुळे या सगळ्यांना आता सुरक्षित स्थळी तर हलवण्यात आलेलं आहे. मात्र त्यांना पुन्हा परत आणण्याची जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आता केंद्र सरकारवरती आहे, राज्य सरकारवरती सुद्धा आहे. प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या पद्धतीने या सगळ्यामध्ये काम करायला आता चालू केलेलं आहे. स्पेशल फ्लाइट्स अरेंज केल्या जात आहेत आणि मग या सगळ्याच लोकांना पुन्हा या ठिकाणी पाठवलं जाईल. मात्र यामधले जे दुर्दैवाने ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय ते जवळपास 26 ते 27 लोक आहेत ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय. पुण्यातले सुद्धा 2 जण आहेत. यांचे सुद्धा पार्थिव जे आहेत ते आता स्पेशल फ्लाइटने त्यांच्या निवासस्थानी पोहोचवली जाणार आहेत. पुण्यातले जे दोन्ही लोक आहेत त्यांची सुद्धा आज संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत त्यांचे सुद्धा सगळे जे पार्थिव आहेत ते खरं तर पाठवले जाणार आहेत. त्याचबरोबर तिथे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू झालेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर जवळपास 22 ते 25 नागरिकांना आज सकाळी ते ऑलरेडी एअरपोर्टवरती दाखल झालेले होते. तिथून त्यांच्यासाठी एक स्पेशल फ्लाइट अरेंज करून हळूहळू करून या टप्प्याटप्प्यांनी या नागरिकांना आता त्यांच्या घरी पाठवलं जातंय. त्यामुळे असं सगळंच आता केलं जातंय. मात्र तेव्हा तिथे सुरक्षा नव्हती ही गोष्ट अजूनही खरी. समृद्धी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीनं काश्मीरवरती निघालेले आहेत. त्या ठिकाणी ते बैठकांचं सत्र सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते अर्थात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौरा अर्धवट सोडून ते सुद्धा भारतामध्ये दाखल झालेले आहेत. समृद्धी आता पुढं काय होऊ शकतं? कशा पद्धतीनं पावलं उचलणं अपेक्षित आहे? जसं तू म्हटलास तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी लगोलग हा दौरा अर्ध्यावरती टाकून ते स्वतः भारतात खरं तर परतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांना घटनास्थळी जाण्याचे सुद्धा संकेत दिलेले होते. त्यानंतर कालच आपण पाहिलं तर श्रीनगरमध्ये अमित शहा पोहोचलेले होते. त्यांनी लगेचच त्या ठिकाणचा सगळा परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे जे दोषी आहेत त्या दोषींवरती लवकरात लवकर कुठेतरी उपचार त्यांना मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. त्या सगळ्यांवरती अगदी चांगल्या पद्धतीचे उपचार चालू आहेत. मात्र त्यांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यावरती चांगले उपचार होणं, जे त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. कारण आपण जर पाहिलं तर प्रचंड भीतीचं वातावरण या सगळ्याच नागरिकांमध्ये आहे. आपल्यासमोर सातत्याने व्हिडिओज येत आहेत त्या ठिकाणचे. प्रचंड घाबरलेले आहेत सगळे नागरिक. काय करायचं हे सुचत नाहीये. मुळात आपण जर पाहिलं तर इतक्या नागरिकांना अचानकपणे
सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांना हलवलंय तिथे सुद्धा राहण्याची, खाण्यापिण्याची सगळीच सोय जी आहे ती करावी लागणार आहे. तितकं तिथे साहित्य आहे का? अशा सगळ्याच गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर वृद्धांची आणि लहान मुलांची संख्या यामध्ये सगळ्यात जास्त आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे लहान मुलं असतील, वृद्ध दाम्पत्य काही असतील, ते फिरायला गेलेले आहेत. सध्या आपण जर पाहिलं तर जेव्हापासून मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून जम्मू काश्मीर हे सुरक्षित वाटायला सुरुवात झालेली होती, त्यानंतर अनेक टुरिस्ट कंपन्या आहेत ज्यांनी खास प्लॅन, खास ऑफर देऊन सगळ्याच लोकांना जम्मू काश्मीर पाहता यावं यासाठीच्या खूप चांगल्या ऑफर्स ठेवल्यामुळे अनेक नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे सगळे जे टुरिस्ट कंपनीचे मालक आहेत त्यांच्याकडून सुद्धा प्रशासनाबरोबर समन्वय ठेवला जातोय. लवकरात लवकर त्यांनी जे नागरिक तिथे पाठवलेत पर्यटक, त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. तिथली लोकं प्रचंड घाबरलेली आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर 2-3 नेते मंडळी सुद्धा आहेत. अजित पवार गटाच्या नेत्या आहेत, रुपाली पाटील आहेत त्या ठिकाणी. त्या सुद्धा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या समवेत त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत. स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव असतील, ते त्यांच्या पत्नीसह त्या ठिकाणी अडकलेत. मात्र या सगळ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी स्पेशल फ्लाइट अरेंज करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवायला हवं. अशा पद्धतीची विनंती केली जाते. ते जरी आत्ता सुखरूप असतील तरी सुद्धा मनातून ती दहशत कमी झालेली नाहीये. ज्यांनी ह्या सगळ्या घटना स्वतःच्या डोळ्यांनी हा अनुभव घेतला त्यांना ते विसरता येणं शक्य नाहीये. ज्यांनी आपल्या घरातले निकटवर्तीय गमावलेले आहेत, आपल्या कुटुंबातली व्यक्ती गमावलेली आहे, त्यांच्यासाठी हे सगळं विसरणं, त्या ट्रॉमामधून बाहेर पडणं खूप अवघड आहे. त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात हं. असल्याची भावना सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणून त्यांच्या घरी लवकरात लवकर पोहोचवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दुसरीकडे जसं तू म्हटलास तसं पुढे काय होऊ शकतं, तर आता जर आपण पाहिलं तर स्वतः म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आमचा संपूर्ण पाठिंबा मोदींना आहे असं सांगितलेलं आहे. आम्ही भारताच्या बरोबर आहोत आणि सगळ्याच वेगवेगळ्या देशांमधून एकाही देशाने किंवा एकाही नेत्याने या सगळ्या घटनेचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन केलेलं नाहीये. प्रत्येकानेच पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेल्या आहेत, दहशतवाद्यांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत. संपूर्ण जग आज भारताच्या बाजूने उभे राहिलेलं आहे. भारताला मदत करण्यासाठी सगळेच जण पुढे आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर हे जे कुणी ज्यांनी हा कट रचला, आपण जर पाहिलं तर एका दहशतवादी संघटनेने या कटाची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे. ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे त्यांना तातडीने त्यांच्यावरती कारवाया होणं, त्यांचे जे कोणी मास्टर माइंड असतील, त्यांना ज्यांनी कोणी शस्त्र पुरवली, ज्या स्थानिकांनी त्यांना मदत केली, ज्यांनी रेकी करण्यामध्ये मदत केली, ज्यांनी सगळे रस्ते दाखवून दिले, कुठून यायचं, कसं जायचं हे सांगितलं, ज्यांनी त्यांची शस्त्र स्वतःजवळ ठेवली असतील, शस्त्र पुरवली असतील, पैसा पुरवला असेल. आपण जर पाहिलं तर हे दहशतवादी आधीच भारतात आलेले असणार आहेत. आधी रेकी करण्यासाठी ते येऊन थांबलेले असणार आहेत. या सगळ्यासाठी जो काही पैसा त्यांना पुरवला गेला, यांचे मास्टर माइंड कोण आहेत, कुठे आहेत, या सगळ्याचा शोध घेऊन ज्या संघटनेने हा हल्ला घडवून आणला त्या संघटनेवरती आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आणि आपल्या देशाच्या पातळीवरती सुद्धा त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई होणं. समुदी आता एक अशी चर्चा सुरू आहे की पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा अशी मागणी आता जनसामान्यांमधून पुढे येते. नक्कीच आपण जर पाहिलं तर सगळ्याच म्हणजे अगदी जागतिक लेवलवरती पाकिस्तानला प्रचंड नामुष्की सहन करावी लागते या हल्ल्यामुळे. कारण स्वतः आपण जर पाहिलं तर पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाहीये. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा पद्धतीचे हल्ले चालूच आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच असं वाटतंय की भारताने सुद्धा सडेतोड उत्तर देणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या पद्धतीने उरीची सर्जिकल स्ट्राईक झाली होती तशा पद्धतीने एखादी मोठी सर्जिकल स्ट्राईक व्हावी अशी मागणी जनसामान्यांमधून सुद्धा आणि नेत्यांमधून सुद्धा पुढे येताना पाहायला मिळते. अर्थात भारत हा पहिल्यापासून शांतता प्रिय देश राहिलेला आहे. भारताने कधीही स्वतःहून कुणालाही पोक करायला भारत कधीच गेला नाही किंवा भारताने कधीही कुणावरती स्वतःहून हल्ला केलेला नाहीये. कायम स्वतःचं संरक्षण केवळ करणं इतकंच भारताने केलं. मात्र पाकिस्तानने वेळोवेळी कितीही वेळा त्यांना आपण उत्तरं दिली, कितीही वेळा त्यांच्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला, भारत पाक संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न केले, तरी सुद्धा पाकिस्तान काही ऐकायचं नाव घेत नाहीये, सुधारायचं नाव घेत नाहीये. पाकिस्तानमध्ये असलेले जे काही दहशतवादी त्यांचे मास्टर माइंड आहेत त्यांच्याकडून वारंवार जम्मू काश्मीरमध्ये जी काही दहशत आहे ती दहशत तशीच ठेवण्याचा प्रयत्न जे आहेत ते चालू असलेले पाहायला मिळतात. इव्हन त्यांचे जे लष्कराचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी असं एक वक्तव्य केलेलं होतं की या जम्मू काश्मीरसाठी आमच्या पूर्वजांनी त्यांचं रक्त गाळलेलं आहे, त्यांचं बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे या जम्मू काश्मीरचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे. मुळात जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि ते असं म्हणतात की आमच्या पूर्वजांनी रक्त गाळलंय त्यामुळे आम्ही त्याची सुरक्षा करू. भारत जम्मू काश्मीरची सुरक्षा करण्यासाठी पूर्णपणे सक्षम
उत्तम आहे, पाकिस्तानला त्याची गरजच नाहीये, त्याची काळजी करायची काही गरज नाहीये, पण जाणून बुजून धगधगतं ठेवायचंय काश्मीर, त्यासाठी अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जात आहेत. आणि संपूर्ण जागतिक लेवलवरती जसं तू म्हटलास तसं पाकिस्तानला आता कुठेतरी दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची आणि त्यांना सगळ्याच पद्धतीने ब्लॅकआउट करण्याची, ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जी आहे ती केली जाते. आता भारतीय सैन्य दलाच्या वतीनं समृद्धी पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे. आताच आपल्याकडे एक माहिती येते की हा जो एक दहशतवादी आहे त्याचा फोटो सुद्धा पुढे आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आता सर्च ऑपरेशन भारतीय सैन्य दलाच्या वतीनं करण्यात येतं आणि जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना सुद्धा आता जे पर्यटनाचा आनंद घेत आहेत आणखीही त्यांना सैन्य दलाच्या वतीनं सुरक्षाही पुरवण्यात आलेली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तू जसं म्हटलास तसं काही 2 ते 3 दहशतवाद्यांचे फोटो यामध्ये समोर आलेले आहेत. दुर्दैवाने या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजेस नाही अवेलेबल झालेले, सीसीटीव्ही कॅमेरेज त्या ठिकाणी नाहीयेत. मात्र बरेच नागरिक जे आहेत ते हमखास आपण कुठेही फिरायला गेलो तर व्हिडिओ चालू असतात आपले, किंवा आपण कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलेला असतो, फोटोज चालू असतात. अशा पद्धतीचे काही व्हिडिओज समोर आलेले आहेत ज्यामध्ये हे जे आतंकवादी आहेत ते कैद झालेत. काही व्हिडिओ आहेत, काही छोटे छोटे फोटोज आहेत, यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाहीयेत, मात्र यांना शोधणं फारसं अवघड नसणार आहे. कुठून आले, कसे गेले याचा जर शोध लावला तर हे कोण आहेत याचा सुद्धा शोध लागू शकतो. 8 ते 10 लोक आहेत हे, त्यामुळे या 8-10 लोकांना तातडीने शोधणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जेव्हा हे सापडतील तेव्हा यांचा मास्टर माइंड कोण आहे हे लवकरच कळेल. आणि यापेक्षा सुद्धा मला अतिशय गंभीर बाब या सगळ्यातली अशी वाटते की आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणावरती ही आत्ताची जी घटना घडली, म्हणजे पहलगामचं जे ठिकाण आहे, याच पहलगामचं अतिशय महत्त्वाची बाब अशी आहे, अतिशय महत्त्वाची घटना अशी आहे की पुढच्या महिनाभरातच या ठिकाणूनच यात्रा सुरू होणार आहे. केदारनाथची जी यात्रा असते ती याच ठिकाणहून सुरू होणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे. मागच्या 2-3 महिन्यांपासून इथे जी काही पर्यटकांची गर्दी वाढते ती अशीच पुढचे 2-4 महिने चालू राहते. त्यामुळे आधीच कुठेतरी या यात्रेच्या आधीचा दिलेला संकेत असेल, कारण आपण जर पाहिलं तर ही यात्रा अतिशय पवित्र समजली जाते. खूप मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी जात असतात. आधीच अशा पद्धतीचा हा हल्ला केल्यामुळे आता या सगळ्याचा परिणाम थेटपणे या भाविकांवरती होणार आहे. जे भाविक तिथे जाणार असतील त्यांच्यावर होणार आहे, या यात्रेवरती सुद्धा होणार आहे. कदाचित ही यात्रा रद्द करण्या इतपत सुद्धा वेळ येऊ शकते. त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने एक इशारा देण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित समृद्धी, होतोय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरेक्यांनी धर्म विचारून, म्हणजे धर्मांध जे अतिरेकी आहेत त्यांनी धर्म विचारून थेटपणे पर्यटकांवरती हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच त्या ठिकाणचे जे पर्यटक होते, या पर्यटकांमधले जे पुरुष होते, त्या पुरुषांना धर्म विचारण्यात आला आणि जे जे नॉन मुस्लिम्स आहेत त्यांच्यावरती खास करून हा हल्ला करण्यात आला. आपण जर पाहिलं तर दहशतवाद्यांचाही कुठलाही धर्म नसतो, आपण असं म्हणू शकतो. मारताना ते कुणालाही विचार करून मारत नाहीत, मात्र या दहशतवाद्यांनी मारताना विचारलं होतं, धर्म विचारलेला होता. त्यामुळे अशा पद्धतीने धर्मांधपणा करणं हे पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच आपण म्हणू शकतो की रक्तातच राहिलेलं आहे. याआधी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीच्या कारवाया केल्यात, अजूनही करत आहे. स्वतः देशोधडीला लागलेला हे देश आहे हा, आणि असं असताना सुद्धा अजून सुद्धा भारताबरोबर काहीतरी वाकडं घ्यायचं, भारतावरती सातत्याने हल्ले करत राहायचे, अशा पद्धतीची भूमिका घेताना पाहायला मिळतात. मात्र आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून भारताने प्रत्येकच वेळी पाकिस्तानच्या विरोधात अगदी स्ट्रॉंग भूमिका घेतलेल्या आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट व्हाल, तुम्ही ऍक्ट कराल त्याच्यावरती आम्ही तशाच पद्धतीची रिॲक्शन देऊ, अशा पद्धतीचं तत्व भारताचं राहिलेलं आहे. त्यामुळे असं वाटतंय की आता ही योग्य वेळ आलेली आहे की पुलवामाचा अटॅक असेल किंवा 26/11 असेल किंवा आत्ताचा हा हल्ला असेल, सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. अनेकदा पाकिस्तानी नागरिक, पाकिस्तानचे दहशतवादी हे वेगवेगळ्या शहरांमध्ये लपून राहिलेले, अंडरग्राऊंड ते काम करत असतानाचे आढळून आलेले आहेत. त्यामुळे असं सगळं असताना आता कुठेतरी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणं हे खूप जास्त गरजेचं आहे, असंच सध्याला वाटतं. निश्चितपणे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये ज्या 30 पर्यटकांचा मृत्यू झाला त्याला टॉप न्यूज मराठीच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर भारत सरकारने तातडीनं, त्याचबरोबर भारतीय सैन्य दलानं तातडीनं या ठिकाणच्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना कठोर असं शासन करावं आणि त्याचबरोबर ज्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यांना कुठेतरी धीर देण्याचं सुद्धा काम त्यांनी करावं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि या संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय घडतं याची माहिती देण्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.